Yes, very good morning, my dear student friends. Myself, Professor S.S. Patil, and we know that we already started unit number 1, basic concepts of chemistry, and in that we started units and their conversions in previous lecture. Is that right? So, in this previous lecture, we already completed the conversions of units for length. We know that there are so many different quantities. Some of the fundamental quantities are there and some of the derived quantities are there. बरोबर ना? हे बघितलं होतं. फंडामेंटल क्वांटिटीज असतील and derived quantities are also there. So how many fundamental quantities are there? किती होते fundamental quantities सांगा? Yes, there are total 7 fundamental quantities. Right? There are how many fundamental quantities? 7 in numbers. 7 होते. कुठले कुठले होते ते फंडामेंटल क्वांटिटीज बघा, आठवतं का? कुठले कुठले फंडामेंटल क्वांटिटीज असतील? ते असतील, फर्स्ट इज मास, देन लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, बोला, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. तर असे हे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. व्हाय इट इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज? बिकॉज all those quantities are independent, जे कशावरतीही डिपेंडंट नाहीत. and what is derived quantity? those quantities are dependent on other units. जे दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे त्याला आपण म्हणले derived quantities. आणि आपण अजून काय केलं आधीच्या लेक्चरला, तर आपण लेंथचा युनिट कन्वर्जन बघितलेला होता. सो नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड युनिट, सेकंड क्वांटिटी, दॅट इज मास. ठीक आहे, तर आता आपल्याला काय बघायचं? मास बघायचं आहे आणि मासचं युनिट कन्वर्जन कसं करणार. सो व्हेरी इझी माय डिअर स्टुडंट फ्रेंड्स. डोंट टेक एक्स्ट्रा बर्डन और एक्स्ट्रा प्रेशर, डोंट टेक एनी टेन्शन. कुठलंही टेन्शन घेऊ नका, बिकॉज इट इज व्हेरी इझी अँड इम्पॉर्टंट टू यू वन अँड ऑल. हे खूप खूप महत्वाचं तुमच्या सगळ्यांसाठी आहे. सो व्हॉट इज द मास? तर मासचे युनिट्स काय आहेत? तर बघा, मास जे आहे ते सुद्धा आपण या युनिट्समध्ये मेजर करतो. कुठल्या कुठल्या युनिट्समध्ये मेजर करतो? वन इज मिलीग्रॅम, मिलीग्रॅममध्ये आपण मेजर करतोय. सेकंड वन इज ग्रॅम, ग्रॅममध्ये मेजर करतो आणि त्याच्याबरोबर आपण किलोग्रॅममध्ये मेजर करतो. सो इफ यू वॉन्ट टू मेजर the mass of that particular marker, so it may be suppose a 20 gram or 30 gram like that. मला याचं मास बघायचं आहे, तर मी याचं काय करणार, हे किती ग्रॅम असेल हे चेक करेन. इफ सपोज एनी हेवी मॅटर इज दॅट, याच्यापेक्षा काही जड वस्तू असेल म्हणजे हेवी मॅटर असेल, सो दॅट यू कॅन मेजर इट इन किलोग्रॅम्स. बरोबर. समजा मला अगदी काहीतरी लहान वस्तू मेजर करायच्या, म्हणजे आपण सोने वगैरे आणायला गेलो, बरोबर, आणि अगदी मला अगदी थोडंसं सोनं मार्केटमधून घ्यायचं आहे, तर आपण काय करतो? मिलीग्रॅम्समध्ये पण मोजतो ते, मिलीग्रॅम्समध्ये. सो लाईक दॅट देर आर टोटल 3 युनिट्स ऑफ मास. आयदर इट मे बी मेजर्ड इन मिलीग्रॅम, or it may be measured in gram, or it may be measured in kilogram. So question is that how to convert into milligram to gram and gram to kilogram. So how to convert that? Very simple my dear student friends. Suppose if you convert milligram to the gram, मला मिलीग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅम मध्ये करायचं आहे. सो दॅट सी हियर दॅट मिलीग्रॅम टू ग्रॅम कन्वर्जन इज लाईक दॅट. मला मिलीग्रॅम पासून ग्रॅमकडे कन्वर्जन करायचं आहे. सो मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻⁻3. आपण आधी बघितलेलं होतं, मी तसेच तुम्हाला ट्रिक देतोय, राईट. सो इफ यू कन्वर्ट मिलीग्रॅम टू ग्रॅम from smallest value to largest value, so multiply it with by -10⁻⁻, right. And if you convert higher value to lower value, multiply it with by 10⁻+. बरोबर. लार्जेस्ट व्हॅल्यू कडून स्मॉलेस्ट व्हॅल्यू कडे आला तर मला 10⁻+ असेल, आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यूचं कन्वर्जन लार्जेस्ट व्हॅल्यू मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻- असेल. सो लाईक दॅट इफ यू कन्वर्ट नाउ अगेन ग्रॅम टू किलोग्रॅम, मला समजा ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो अगेन मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻⁻3.
इफ सपोज इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट मिलीग्रॅम टू डायरेक्ट किलोग्रॅम, मला डायरेक्ट मिलीग्रॅमचं आता किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, मिलीग्रॅमचं किलोग्रॅममध्ये, तर किती असणार आहे, हे 10⁻³ हे 10⁻³ किती झालं, 10⁻⁻6. बरोबर. जर मला मिलीग्रॅमचं कन्व्हर्जन किलोग्रॅममध्ये करायचं असेल तर मला 10⁻⁻6 न मल्टिप्लाय करायला लागेल. मिलीग्रॅम स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे, किलोग्रॅम हायेस्ट व्हॅल्यू आहे. स्मॉलेस्ट व्हॅल्यूचं कन्व्हर्जन मला लार्जेस्ट व्हॅल्यूमध्ये करायचं आहे, मोठ्या व्हॅल्यूमध्ये, तर 10⁻⁻6 असेल, मायनस. सिमिलरली इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट, आता मला इकडून उलटा करायचं आहे, कन्वर्ट दी लार्जेस्ट व्हॅल्यू इंटू स्मॉलेस्ट व्हॅल्यू. लार्जेस्ट व्हॅल्यूचं मला स्मॉलेस्ट व्हॅल्यूच्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, युनिटमध्ये. तर मग मी काय करणार बघा, मला केजीचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये करायचं आहे, केजीचं ग्रॅममध्ये. तर इथं 10⁻³ होता कारण ग्रॅमचं केजीमध्ये झालं, आता उलट आहे केजीचं ग्रॅममध्ये, सो दॅट मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻3. बरोबर. मग हे 10⁻3 मध्ये होणार मल्टिप्लिकेशन. जर मला ग्रॅमचं मिलीग्रॅममध्ये करायचं आहे, परत ग्रॅम हा मोठा आहे, मिलीग्रॅम हा लहान आहे, मोठ्याचं कन्व्हर्जन लहानमध्ये करताय, अगेन यू कॅन मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻3. परत याला 10⁻3 न मला मल्टिप्लाय करायला लागेल. अँड सिमिलरली इफ यू वॉन्ट टू सपोज कन्वर्ट केजी टू mg डायरेक्ट, किलोग्रॅमचं मिलीग्रॅममध्ये मला करायचं असेल, किलोग्रॅमचं इकडे मिलीग्रॅममध्ये मला करायचं असेल कन्व्हर्जन, सो 10⁻3 10⁻3 म्हणजे हे किती होणार, 10⁻6. तर 10⁻6 मध्ये मग याचं कन्व्हर्जन मी मल्टिप्लिकेशन करून करेन. फॉर एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, हे जे आहे हे मासचं कन्व्हर्जन आपण बघतोय, मास सेकंड युनिट आहे. पहिला आपण लेंथ बघितला होता. सो फॉर दिस मास सपोज आय वॉन्ट टू कन्वर्ट 100 ग्रॅम इज इक्वल टू डॅश 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 किलोग्रॅम. दुसरा मला करायचं आहे 200 किलोग्रॅम इज इक्वल टू डॅश 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 मिलीग्रॅम. आणि तिसरं मला करायचं आहे कन्व्हर्जन, सपोज फॉर एक्झाम्पल 300 मिलीग्रॅम इज इक्वल टू डॅश 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 ग्रॅम. तर बघा सम एक्झाम्पल्स, मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं देतोय. सम एक्झाम्पल्स कन्व्हर्जन्स कसे होणार बघा. 100 ग्रॅमचं मला किलोग्रॅममध्ये करायचं आहे ना, 100 ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये, तर ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये आहे, तर कन्व्हर्जन काय आहे, ग्रॅम. ग्रॅम काय आहे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. स्मॉलेस्टचं मला कशामध्ये करायचं आहे, केजी, लार्जेस्ट व्हॅल्यूमध्ये. सो ग्रॅम टू केजी, बघा ग्रॅम पासून केजीकडे जायचं, मला कितीनं मल्टिप्लाय करायला सांगितलं मी तुम्हाला, 10⁻³ ना. सो 100 ॲज इट इज 100 इंटू 10⁻³ kg झाला. 100 इंटू 10⁻³ kg. तसंच 200 kgचं मिलीग्रॅममध्ये मला करायचं आहे, तर 200 आहे असं मी आधी लिहिलं, 200 मल्टिप्लाइड बाय किती करायला पाहिजे बघा, केजीचं मिलीग्रॅममध्ये, केजी टू मिलीग्रॅम, केजी पासून मिलीग्रॅमकडे, फ्रॉम लार्जेस्ट व्हॅल्यू टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती होतं इथं, 10⁻6, 10⁻6. तर इथं मला याला 10⁻6 न मल्टिप्लाय करायला लागेल. हे झालं केजीचं mg मध्ये कन्व्हर्जन. सिमिलरली इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट 300 mg टू ग्रॅम, मिलीग्रॅमचं मला ग्रॅममध्ये करायचं आहे, मिलीग्रॅमचं ग्रॅममध्ये काय आहे, 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथं हे झालं 300 इंटू 10⁻³ ग्रॅम. सो लाईक दॅट very simple unit conversions are there. Therefore don't take any tension, all the important conversions are there and all these are very simple concepts. Important conversions तर आहेतच, पण सिंपल कॉन्सेप्ट्स आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक बघत जायच्या आहेत. तर हे झालं तुमचं मास बद्दल. सिमिलरली लाईक दॅट थर्ड वन क्वांटिटी इज ऑल्सो देअर. चला मी तिसरा घेतो. तिसरा मी काय घेतो, समजा मला व्हॉल्यूमचं युनिट कन्व्हर्जन्स करायचे आहेत, व्हॉल्यूम. थर्ड वन इज व्हॉल्यूम. सो हाऊ टू कन्वर्ट द युनिट्स ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचे युनिट्स कसं करायचे बघा. ॲज यू नो दॅट व्हॉल्यूम इज मेजर्ड बाय, व्हॉल्यूम कसं मेजर करतो रे आपण, व्हॉल्यूम मला काढायचं आहे, एक बॉक्स आहे, बॉक्सचा मला व्हॉल्यूम काढायचं आहे, कसं करतो, लांबी रुंदी उंचीचा गुणाकार, बरोबर, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. सो दॅट v इज इक्वल टू l इंटू b इंटू h, L इंटू B इंटू H, लेंथ इंटू विड्थ इंटू हाइट.
आता चला आपण लेंथ कशामध्ये मोजतो, तुम्ही म्हणणार सर मीटरमध्ये मोजतो किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतो. विड्थ कशामध्ये मोजतो ते पण तुम्ही म्हणणार सर मीटरमध्ये किंवा मी सेंटीमीटरमध्ये मोजला. हाईट कशामध्ये मोजणार, परत इथं मीटर आला किंवा सेंटीमीटर आला. बरोबर, मीटर किंवा सेंटीमीटर आला इथं हाईट पण. म्हणजे मीटर इंटू मीटर हे झालं मीटर क्यूब और सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर हे झालं सेंटीमीटर क्यूब. सो यू कॅन मेन्शन दॅट पर्टिक्युलर युनिट ऑफ मीटर क्यूब और सेंटीमीटर क्यूब फॉर क्वांटिटी व्हॉल्यूम. व्हॉल्यूमसाठी हे दोन युनिट असतील, मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. पण हे मित्रांनो इतकेच युनिट्स नाहीत. व्हॉल्यूम मला कशा कशामध्ये रिप्रेझेंट करता येतं बघा. यू कॅन मेजर दी व्हॉल्यूम इन ml, it means milliliter, or you can measure the volume in L, that is in liter. बरोबर ना, किंवा मी लिटर मध्ये सुद्धा मेजू शकतो. or you can measure the volume in this meter cube. बघा मी आता काय काय दिलंय. हे वरचं मीटर क्यूब तरी आहेच, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबरोबर आपण लिटर मध्ये पण मोजतो आणि ml मध्ये पण मोजतो. आपण गेलो दूध वगैरे आणायला तर आपण दूध वगैरे घेतो ना, मला 1 लिटर दूध, 2 liters of milk, 3 liters of milk, like that. बरोबर, आणि ते मीटर क्यूब मध्ये सुद्धा मेजर करता येतात. सो इफ यू मेजर एनी लिक्विड, जर लिक्विड असेल तर ते लिटर मध्ये किंवा मीटर क्यूब मध्ये मोजतो, पण सॉलिड असेल तर ते फक्त आपण मीटर क्यूब मध्ये मेजर करतो. सो नाव हाऊ टू कन्वर्ट दिस. मग आता बघा हे कसं कन्वर्ट करणार मित्रांनो, सोपं आहे. अगेन इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट ml इंटू लिटर, मला ml चा मिलीलिटरचा कन्वर्जन लिटरमध्ये करायचं आहे. फ्रॉम स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट 10 to the power -3 न मल्टिप्लाय करायचा. मिलीलिटर टू लिटर, हाऊ टू कन्वर्ट इट, मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻³ नाव कन्वर्ट लिटर टू मीटर क्यूब. बघा आता लिटरचा मीटर क्यूब मध्ये करायचं आहे. 1 लिटर आणि त्याचं कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये. सो अगेन मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻³ and when you convert directly ml into meter cube, मला डायरेक्ट ml चा मीटर क्यूब मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 10⁻³ आणि हे 10⁻³ किती झालं, 10⁻6 मी मल्टिप्लाय करायला लागेल. याच्या उलट मला जर लार्जेस्ट व्हॅल्यूहून स्मॉलेस्ट व्हॅल्यूकडे यायचं असेल, फ्रॉम लार्जर व्हॅल्यू टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू, काय करणार बघा. मीटर क्यूबचा लिटरमध्ये कन्वर्जन करायचे असेल, मीटर क्यूबचा लिटरमध्ये, देन मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻³ हायेस्ट टू लोवेस्ट आहे म्हणजे +3 आहे, 10⁻⁻3. लिटरचा ml मध्ये मला कन्वर्जन करायचं आहे, लिटरचा ml मध्ये अगेन मल्टिप्लाय इट विथ बाय 10⁻³ आणि जर तुम्हाला डिरेक्टली मीटर क्यूबचा ml मध्ये करायचा आहे, मीटर क्यूबचा ml मध्ये, तर 10⁻³ आणि 10⁻³ म्हणजे मला 10⁻6 न मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर, तर हे झालं. याच्यासारखाच मी तुम्हाला व्हॉल्यूमचा हिंट दिला. नाव टेकिंग अगेन सम एक्झाम्पल्स. चला मग आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया, हे कसे कन्वर्ट करायचे. व्हेरी सिंपल, सम एक्झाम्पल्स. चला तर मला आता कन्वर्ट करायचे आहेत. सपोज 50 ml इज इक्वल टू हाऊ मच मीटर क्यूब, देन 100 मीटर क्यूब इज इक्वल टू हाऊ मच लिटर्स, देन 200 liters इज इक्वल टू ml. चला हे 3 एक्झाम्पल्स मी घेतले, याचे आन्सर्स काय येतील बघा पटकन. 50 ml 50 ml चा कन्वर्जन मीटर क्यूब मध्ये करायचा आहे. चला ml पासून मीटर क्यूब कडे, ml पासून मीटर क्यूब मध्ये कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 10⁻6 नी. सो नाव इट इज 50 आहे असं ठेवला इंटू कितीने मल्टिप्लिकेशन केलं मी, 10⁻6 नी. 50 इंटू 10⁻6 मीटर क्यूब ml चा मीटर क्यूब मध्ये झाला. 100 मीटर क्यूबचा लिटर मध्ये करायचा आहे, 100 आहे असं ठेवला इंटू 100 मीटर क्यूबचा लिटर मध्ये, मीटर क्यूब टू लिटर काय आहे बघा, मीटर क्यूब टू लिटर 10⁻³ 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं आहे. सो इंटू 10⁻³ झाला. त्याच्यानंतर
200 लिटर, लिटरचा मला ml मध्ये कन्वर्जन करायचं आहे. लिटरचा ml मध्ये 200 आहे असं लिहिलं, 200 इंटू लिटरचा ml मध्ये, लिटर टू ml. बघा लिटर टू ml कोणीकडून कोणीकडे चाललोय बघा ॲरो. जर हे असं इथं 10⁻³ बघून चालणार नाही, कारण हे ml पासून लिटरकडे गेलंय. मला लिटर पासून ml कडे जायचं आहे. लिटर टू ml किती आहे? 10⁻³ तर हे आलं इंटू 10⁻³ व्हेरी इझी. अंडरस्टूड. तर बऱ्याच जणांना या गोष्टी काही डिटेलमध्ये 10thला बघितलेल्या असतील तर त्या सोप्या वाटत असतील, पण निग्लेक्ट करायचं नाही आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या, कारण पुढे पुढे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, मी तुम्हाला ते सांगणार आहे, त्यावेळी तुम्हाला कळेल सॉरी की सर हे नवीनच आहे, आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं, आजच कळालं. तर अशा गोष्टी तुम्हाला पुढे पुढे येत जाणार आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित डिटेलमध्ये बघा. सो नाउ टेक डाउन दिस पर्टिक्युलर पार्ट इन युअर नोटबुक, टेक इट फास्ट. व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून हे पटकन सगळं नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. नाव टेकिंग 4th वन क्वांटिटी. आता मी चौथ्या क्वांटिटीकडे तुम्हाला नेतोय, जे चौथा आणि पाचवा खूप इम्पॉर्टंट आहे. 4th and 5th मी तुम्हाला 4th आणि 5th वन क्वांटिटीकडे नेतोय. See here, the 4th one quantity for units conversion is temperature. Yes, चौथा आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं मला मित्रांनो युनिट कन्वर्जन करायचं आहे. तर बघा आपण टेम्परेचर कशामध्ये मेजर करतो, किती जणांना माहिती आहे? आठवा. टेम्परेचर आपण 10th पर्यंत कसं मेजर केला होता? तर टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये मेजर केला होता, डिग्री सेल्सिअसमध्ये. त्याचबरोबर आपण टेम्परेचर मेजर करतो केल्विनमध्ये. आणि अजून एक टेम्परेचरचं युनिट आहे मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो फेरनहाइट. बरोबर, फेरनहाइट. 3 युनिट्स आहेत, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि फेरनहाइट. मी तुम्हाला तिन्ही देतोय, इथं दाखवतोय. समजा मी एक्झाम्पलसाठी घेतला, हा आहे तुमचा थर्मोमीटर. थर्मोमीटरने टेम्परेचर बघतो ना. समजा अगदी आपलं अंग थोडंसं गरम वाटलं, ताप आलाय असं वाटलं, बरोबर, तर ते टेम्परेचर आहे. आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण थर्मोमीटर इथे असं पकडतो. तर हा जो थर्मोमीटर आहे मी इथे असं पकडला आणि थोड्या वेळाने टेम्परेचर किती आहे तो थर्मोमीटरमध्ये शो झाला, तो दाखवला. तर हा थर्मोमीटरचा समजा स्केल मी इथे असं घेतला. आता बघा या थर्मोमीटरच्या स्केलमध्ये मी काय केलो, इफ सपोज हिअर मार्किंग ऑफ 0 डिग्री सेल्सिअस. बघा मी काय म्हटलं, थर्मोमीटरमध्ये समजा इथं आहे तुमचा 0 डिग्री सेल्सिअसचा मार्किंग. आता बघा टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस मी विचार केला तर आपण लगेच काय म्हणतो रे, 0 डिग्री सेल्सिअसला काय होणार? तुम्ही म्हणणार सर 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ होणार. कशाचा बर्फ होणार? वॉटरचा बर्फ होणार, बरोबर. तर समजा इथं 0 डिग्री सेल्सिअसला H2O जे आहे म्हणजे वॉटर, हा वॉटर सॉलिडमध्ये असेल, बरोबर, म्हणजे याचा बर्फ झालेला आहे पाण्याचा. H2O सॉलिडमध्ये आहे किती? 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे माझ्याकडे युनिट जे आहे मित्रांनो इथं, हे एक युनिट इथं आहे डिग्री सेल्सिअस, बरोबर, डिग्री सेल्सिअस हा एक इथे माझ्याकडे युनिट आहे डिग्री सेल्सिअस. आता या डिग्री सेल्सिअसचा युनिट जो आहे, हा युनिट तयार केलेला आहे मित्रांनो H2O अँड मर्क्युरी अँड Hg आणि H2O याला बेस पकडून डिग्री सेल्सिअसचा युनिट तयार झालाय. तुम्ही म्हणणार सर म्हणजे काय, बरोबर. तर बघा 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ होतो. तर हे 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ पाण्याचा, वॉटरचा बर्फ झाला. जगामध्ये अशा कितीतरी लिक्विड्स आहेत, बरोबर.
ऑइल आहे, केरोसिन आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, मिल्क आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, दूध आहे, ताक आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत लिक्विड फॉर्म्समध्ये. मग ह्या सगळ्याच 0 डिग्री सेल्सिअसमध्ये बर्फ होणार आहे का? नो. आन्सर इज नॉट. नाही होणार. कारण 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ होतो, ह्यासाठी आपण बेस पकडलाय हा फक्त आणि फक्त वॉटरचा. हा, वॉटर बरोबर अजून काही लिक्विड्सचं बर्फमध्ये रूपांतरण होणार. सम ऑफ द लिक्विड्स आर देयर. दोज लिक्विड्स they can convert their state from liquid to solid in 0 degree Celsius, but not all the liquids they can convert from from liquid to solid state. Not all liquids. सगळेच लिक्विड्स मित्रांनो सॉलिड मध्ये म्हणजे बर्फामध्ये कन्व्हर्जन त्याचं होणार नाही आहे. आजपर्यंत आपण असं बघितलं नाहीये की चला ऑक्सिजन 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ झालाय. आजपर्यंत आपण असं बघितलेलं नाहीये हायड्रोजन 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ झालाय. आजपर्यंत असं झालेलं नाहीये की नायट्रोजन 0 डिग्री सेल्सिअसला बर्फ झालाय. आजपर्यंत आपण असंही बघितलेलं नाहीये की दूध 0 डिग्री सेल्सिअसलाच बर्फ झालेला आहे. लक्षात ठेवा. तर 0 डिग्री सेल्सिअसला जे लिक्विडचा सॉलिड स्टेट मध्ये कन्व्हर्जन होतो ते फक्त आणि फक्त आपण वॉटरला कन्सिडर करून केलेलं आहे. येतो लक्षात. म्हणजे डिग्री सेल्सिअस हे युनिट जे आहे हे युनिट फक्त आणि फक्त वॉटर आणि मर्क्युरीला बेस पकडून ठेवलेलं आहे. तसंच 100 डिग्री सेल्सिअस बघा, मी इथं वरती घेतलो होता, इथं मी घेतलो काय 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला काय होतो सांगा. 100 डिग्री सेल्सिअसला काय होतो? H2O चा गॅस मध्ये कन्व्हर्जन झाला ना, बरोबर. तर काय झालं, इथं पण वॉटर आहे, H2O म्हणजे पाणी, वॉटर आहे. तर या वॉटरचा 0 डिग्री सेल्सिअसला बर्फामध्ये म्हणजे सॉलिडमध्ये कन्व्हर्जन झाला. 100 डिग्री सेल्सिअस H2O आहे म्हणजे त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन झाला. 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल व्हायला चालू झालं, गॅसेस स्टेटमध्ये कन्व्हर्जन झाले. आणि 0 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये इथं काय असणार आहे, इथं तुमचा H2O हा लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे मित्रांनो. कशामध्ये? मध्ये कुठेही घ्या 0 ते 100च्या मध्ये H2O तुमचा हा लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. मग आता हे झालं सर फक्त पाण्याच्या बाबतीत, वॉटरच्या बाबतीत. कारण तुम्ही म्हणताय की हे फक्त डिग्री सेल्सिअसचा जो स्केल आहे तो H2O आणि Hg ला कन्सिडर करून केलंय. मग दुसरे लिक्विड असले तर काय, तेच पाहिजे. बिकॉज यू ऑल आर सायन्स स्टुडंट्स, बरोबर. नॉर्मल लोक जी आहेत, नॉर्मल लोकांसाठी हे डिग्री सेल्सिअसचा स्केल. पण ॲबनॉर्मल लोक जी आहेत, काय म्हणतोय बघा मी, ॲबनॉर्मल. आता याचा वेगळा अर्थ घेऊ नका. ॲबनॉर्मल सगळे आपण म्हणतो की जेवढे सायंटिस्ट झाले ते सुरुवातीला काही जर सांगितलं आपल्याला रिसर्च तर आपण त्याला म्हणतो वेडा येतो. असं कुठे असतंय का? म्हणजे त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. म्हणजे थोडक्यात का ॲबनॉर्मल माणसं सायंटिस्ट होतात. ज्यावेळेस अगदी आपला टेलिफोनचा शोध लागला त्यावेळी बरीच लोक वेड्यात काढत होती, अरे असं कुठं बोलता येतं का? एक माणूस एका ठिकाणी बसलाय आणि दुसऱ्या ठिकाणच्या माणसाला त्याचा आवाज जाईल का? पण आला ना, बरोबर. टेलिफोन आला. तसंच टेलिव्हिजन, एका ठिकाणी कुठेतरी क्रिकेट मॅच चालू आहे आणि ती लाईव्ह मॅच आपण घरात बसून बघतोय. तर ही नॉर्मल गोष्ट नाही आहे. ऑल दोज थिंग्स आर ॲबनॉर्मल्स. तर वी आर सायन्स स्टुडंट्स. तर आपण सुद्धा ॲबनॉर्मली विचार करायचा आहे. म्हणजे वेड्यासारखी दगडं मारत जायचे नाही आहेत आपण कुठे. तर विचार करायचा आहे आपल्याला डीपमध्ये जाऊन. तर लक्षात घ्या. तर हे झाला वॉटरच्या बाबतीत. आता मी बाकीच्या सगळ्या जर लिक्विड्स घेतल्या तर मला अशी स्टेट पाहिजे, मला असं युनिट पाहिजे ज्या युनिटला जगातला कुठलाही लिक्विड हा सॉलिड फॉर्ममध्ये यायला पाहिजे. बघा 0 डिग्री सेल्सिअसला मी काय म्हणलं, फक्त वॉटरचाच सॉलिडमध्ये कन्व्हर्जन झाला. पण दुसरा कुठला लिक्विड घेतला तर तो 0 डिग्री सेल्सिअसलाच होईल असं नाही. मग मला असं युनिट पाहिजे की ज्या युनिटला जगातला कोणताही लिक्विड स्टेट मधला मॅटर घ्या त्याचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये व्हायला पाहिजे. मग असं काय आहे का, तर 100% आहे. मग त्यासाठी बघा मी काय केलो, या 0 डिग्री सेल्सिअसच्या
खाली आलो. 0 डिग्री सेल्सिअस पासून मी इथे खाली आलो आणि इथं माझ्याकडे युनिट आहे -273.15 डिग्री सेल्सिअस. बघा मी काय म्हणतो, -273.15 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला, -273.15 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला काय होतो तर बघा, या टेम्परेचरला होतो ऑल मॅटर सॉलिडिफाय. जगातला कुठलाही मॅटर घ्या युनिवर्स मधला, त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होणार. येस, म्हणजे तुम्ही -273.15 डिग्री सेल्सिअसला जर बघितला तर जगातला कोणताही मॅटर लिक्विड स्टेटमधला असू दे त्याचं सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होणारच. आणि म्हणून या 0 डिग्री सेल्सिअसचा जो 0 आहे याला 0 न मानता इथं जर मी 0 मानलं, याला जर इथं जर मी 0 मानलं तर मात्र मग याचा स्केल मी घेतो केल्विन मध्ये. 0 केल्विन. आलं लक्षात? 0 केल्विन. मग हे जर -273.15 ला 0 केल्विन असेल तर -273 पासून परत वरती या. 0 डिग्री सेल्सिअसला किती असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअसला इथं 0 पासून खाली आलोय -273ला, -273 पासून परत वर 0 कडे चाललोय म्हणजे या बाजूला किती असणार? 273.15 केल्विन. आलं लक्षात? इथं असणार आहे किती? 273.15 केल्विन. बघा कळलं का? 0 डिग्री सेल्सिअस पासून खाली आलोय, वरती प्लस आहे, खाली मायनस आहे, खाली -273.15 कडे इकडे या बाजूला आलोय, परत इकडे मी वर चाललो, -273 पासून वर चाललो. हे 0 इथं मानलो मी. 0 पासून इकडे वरती या, 0ला किती होणार? 273.15 केल्विन. समजा इथं माझ्याकडे आहे 1 डिग्री सेल्सिअस, इथं माझ्याकडे आहे 1 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये किती होणार? 273.15 आहे. वर आलो 1 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे हे झालं 274.15 केल्विन. 100 डिग्री सेल्सिअस इथे आहे, केल्विन मध्ये किती होणार? इथं 273.15 आहे, वर 100 जायचं आहे म्हणजे 273.15 अधिक 100 म्हणजे हे किती झालं? 373.15 केल्विन. अंडरस्टूड? सो लाईक दॅट यू कॅन कन्वर्ट डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन. म्हणजे हा एक झाला डिग्री सेल्सिअसचा स्केल जे आहे ओनली फॉर H2O अँड Hg. दुसरा स्केल आहे मित्रांनो माझ्याकडे केल्विनचा. केल्विनचा हे कशासाठी आहे? फॉर ऑल मॅटर्स. फॉर ऑल मॅटर्स, सगळ्या मॅटरसाठी आहे. आणि जर इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट Kelvin into degree Celsius, so how to convert it is? How to convert? If you want to convert the Kelvin into degree Celsius, so there is a one simple formula. त्यासाठी मित्रांनो एक सिंपल फॉर्म्युला आहे. काय सिंपल फॉर्म्युला बघा? इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस, व्हेरी सिंपल फॉर्म्युला इज दॅट. सो नाव Kelvin is equal to, Kelvin is equal to, केल्विनचं मला कन्वर्जन करायचं आहे. कसं असणार आहे? सो Kelvin is equal to 273.15 बरोबर, 273.15 प्लस डिग्री सेल्सिअस. सगळ्यात सिंपल फॉर्म्युला केल्विनचा काय? 273.15 मध्ये डिग्री सेल्सिअस जे आहेत ते ऍड करा. दिस इज युअर फॉर्म्युला टू कन्वर्ट द युनिट ऑफ डिग्री सेल्सिअस इनटू केल्विन. मी याचा पण एक एक्झाम्पल घेतो. For example, so now here taking some examples. Taking some examples. If you want to suppose, समजा मला 27 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विन मध्ये करायचं आहे. बरोबर? मी घेतलो कन्वर्ट 27 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन. बरोबर? मला 27 डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये कन्वर्जन करायचं आहे. कसं करणार? बघा फॉर्म्युला आहे माझ्याकडे वरती. सो नाव K इज इक्वल टू काय? 273.15 प्लस
डिग्री सेल्सिअस आहे इथं प्लस डिग्री सेल्सिअस टाका इथे 273.15 प्लस डिग्री सेल्सिअस किती आहे 27 डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये करायचं आहे. मग हे किती होणार बघा, दॅट इज इक्वल टू यस 273 प्लस 27 किती झालं 300.15 केल्विन 300.15 केल्विन 300.15 केल्विन झाला. तसंच समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतो. आता मला कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट 20 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन. कन्वर्ट 20 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन. आता 20 डिग्री सेल्सिअस आहे, मला त्याचं केल्विनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. त्यासाठी परत काय करणार आपण, यस के इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा पहिला 273.15 प्लस डिग्री सेल्सिअस हा फॉर्म्युला झाला, दॅट इज इक्वल टू 273.15 प्लस 20 म्हणजे किती आला, दॅट इज इक्वल टू 293.15 केल्विन. व्हेरी सिंपल. आलं लक्षात. तर हे झाला आपला डिग्री सेल्सिअसचा कन्वर्जन केल्विन मध्ये. कळलं, हे काय झालं डिग्री सेल्सिअसचा कन्वर्जन केल्विन मध्ये. तसंच मित्रांनो अजून एक तिसरा स्केल आहे याच्यामध्ये जे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला देतोय. तिसरा स्केल व्हिडिओ पॉज करून हे सगळं नोट करून घ्यायचं तुम्ही. तिसरा स्केल जो आहे जे आपण मेजर करतो फेरनहाइट मध्ये. तिसरा स्केल आपण कशामध्ये मेजर केला, फेरनहाइट मध्ये. आता फेरनहाइटचं कन्वर्जन कसं आहे तर त्यासाठी फॉर्म्युला काय बघा फेरनहाइटचा. फेरनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. बघा मला जर फेरनहाइट मध्ये पाहिजे असेल डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन मला जर फेरनहाइट मध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी असा फॉर्म्युला आहे 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. आता इथं हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो, त्यामुळे हे फेरनहाइटचा फॉर्म्युला कसा आला काय आला मी तुम्हाला सांगत नाही आहे. जसं डिग्री सेल्सिअस आणि केल्विनचं सांगितलं तसं मी तुम्हाला फेरनहाइटचं सांगत नाही कारण हे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला देतोय. असू दे तुमच्या जवळ नोटबुकमध्ये, पुढे जाऊन कुठे नीटला वगैरे जेईला वगैरे लागलं तर आपण बघूयात. तर इथं ह्याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू फेरनहाइटचा आहे 9/5 म्हणजे किती झालं बघा 5 इथं 1 पॉईंट राहिले किती 1.8 आला. बरोबर 1.8 आला. 9/5 म्हणजे 1.8 आला. तर इथं इक्वेशन मी लिहितो. सो नाव 9/5 म्हणजे हे झाला 1.8 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. तर हा आहे इक्वेशन फेरनहाइटचा. कुठलाही इक्वेशन वापरू शकता तुम्ही, वरचा वापरा बॉटमचा वापरा कुठलाही वापरा, दोन्हीतला. याचंच हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. आता इथे पण मी काही एक्झाम्पल घेतो बघा. सम एक्झाम्पल्स. आता मला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं कन्वर्ट मी तुम्हाला कन्वर्ट करायला सांगितलं 22 डिग्री सेल्सिअस इंटू फेरनहाइट. मगाशी केल्विनमध्ये केलं होतं, आता फेरनहाइटमध्ये करायचं आहे. कन्वर्ट 22 डिग्री सेल्सिअस इंटू फेरनहाइट. तर त्यासाठी काय करायला लागेल, इथं इक्वेशन फेरनहाइटचा F इज इक्वल टू 1.8 इंटू डिग्री सेल्सिअस किती दिलाय 22 दिलाय. सो 1.8 इंटू 22 प्लस 32 करा. किती आन्सर येतो बघा तुम्ही काढा फेरनहाइट. आता हे फेरनहाइट पण लक्षात घ्या, हे पण डिग्री फेरनहाइट आहे मित्रांनो. हे पण काय आहे डिग्री फेरनहाइट. म्हणजे मी तुम्हाला जे युनिट सांगितलं ते असं आहे, एक डिग्री सेल्सिअस, दुसरा केल्विन आणि तिसरा डिग्री फेरनहाइट. आता तुम्ही इथं चुकून सुद्धा डिग्री केल्विन असं लिहायचं नाही, कारण डिग्री केल्विन हा नसतो मित्रांनो. केल्विन इज ए नेम ऑफ सायंटिस्ट. केल्विन हे सायंटिस्टच्या नावावरून पडले, जे लॉर्ड केल्विन यांचं नाव होतं.
तर लॉर्ड केल्विन ह्या नावावरून ते त्याचं युनिट आहे केल्विन, आणि हे तेवढं डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फेरनहाइट मध्ये असेल. आलं लक्षात? सो इफ यू रिप्रेझेंट ओनली डिग्री फॉर सेल्सिअस, डिग्री फॉर फेरनहाइट, डोंट रिप्रेझेंट डिग्री फॉर केल्विन. बरोबर? केल्विनच्या डोक्यावरती डिग्री येणार नाही, कारण ते सायंटिस्टचं नाव आहे. बरोबर? सो डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री फेरनहाइट हे आपण 3 बघितले. तर हे झालं एक पहिला. दुसरा अजून एक मी तुम्हाला देतो, तुम्ही करायचं कन्वर्ट 30 डिग्री सेल्सिअस इंटू फेरनहाइट. 30 डिग्री सेल्सिअस मी तुम्हाला दिला, तर याचं कन्वर्जन परत करायचं कसं बघा. F इज इक्वल टू काय 1.8 इंटू डिग्री सेल्सिअस टाकलं 30 प्लस 32, किती आन्सर येतो बघा. हे झालं डिग्री फेरनहाइट तुमचा. अंडरस्टूड? सो लाईक दॅट यू कॅन कन्वर्ट दी number of units of temperature from degree Celsius to Kelvin or degree Celsius to Fahrenheit. And remember that in chemistry, मित्रांनो, केमिस्ट्री मध्ये चुकून ही आपल्याला डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फेरनहाइट मध्ये कॅल्क्युलेशन्स नाही करायचे. At each and every time you can make your calculations by using only Kelvin unit. Yes, फक्त आणि फक्त आपल्याला केल्विन युनिट वापरूनच कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. इफ सपोज इन युअर एक्झाम इफ दे गिवन सम व्हॅल्यूज in the unit of degree Celsius or in the unit of degree Fahrenheit, then very first you convert it into in Kelvin. जरी तुम्हाला ते डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फेरनहाइट मध्ये दिलं तर केल्विन मध्ये कन्वर्जन करून मगच वापरायचे, तरच तुमचे आन्सर्स बरोबर येणार, नाहीतर चुकणार. तर हे कायम लक्षात ठेवा, मला केल्विन मध्येच टेम्परेचर प्रत्येक वेळेस केमिस्ट्रीमध्ये घ्यायचं आहे. अंडरस्टूड? यस. सो नोट इट डाऊन व्हेरी फास्ट. मग आपण जाऊया 5व्या शेवटच्या आजच्या युनिट कन्वर्जन्स कडे. टेक इट फास्ट. व्हिडिओ पॉज करा आणि नोट करून घ्या. Now after that today's last quantity for unit conversion. आता मला 6वा बघायचा आहे. 6वा का 5वा काय असेल बघा. 5th असेल आय थिंक. 5th वन दॅट इज प्रेशर. प्रेशर. आता प्रेशरचं युनिट कन्वर्जन प्रेशर. सो प्रेशर इज ए डिराइव्ड क्वांटिटी. मित्रांनो, प्रेशर हा डिराइव्ड क्वांटिटी आहे, हा फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे. का डिराइव्ड क्वांटिटी आहे? कारण प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. बरोबर? त्यासाठी फोर्स लागेल, एरिया लागेल, म्हणजे मला जास्तीचे फंडामेंटल युनिट्स लागतील. हे दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे. त्यामुळे प्रेशर ही डिराइव्ड क्वांटिटी झाली. मग हा प्रेशर काय आहे? बरोबर, हा प्रेशर एक्झॅक्टली काय आहे बघूया. समजा मी काय केलं, मी या व्हाईट बोर्डवरती असा प्रेस केला. बघा मी काय करतो, व्हाईट बोर्डवरती मी असा प्रेस केला माझ्या हाताने. आता माझ्या हाताने याला प्रेस केलाय म्हणजे बघा मी केवढ्या एरियावरती प्रेस केलं. इथं हा माझा हात आहे असा. मित्रांनो, मी इथे ड्रॉ करतो. बघा थोडंसं व्यवस्थित. मी काय करतोय, इथं हा जो माझा हँड आहे, हा हँड मी इथं ड्रॉ केला असा. बरोबर? हे जे मी प्रेस केलं होतं ना आता, तर हा प्रेस केला होता, हा हँड मी इथे ड्रॉ केला. हा काँग्रेसचा हात नाही आहे. हा काँग्रेसचा हात नाही आहे. हा मी आता इथे असा प्रेस केलेला हँड दाखवलाय. याला मी असा प्रेशर केला. बरोबर? आता काय झाला, हा जो काही एरिया आहे, हा मी प्रेस केलाय, हा जो काही एरिया आहे, तर बघा याला मी इथं म्हणतो काय, दिस इज एरिया. हा किती आहे बघायचा. जेवढ्या एरियावर मी प्रेस केला ना, तो एरिया किती आहे बघायचा. बरोबर? आणि नंतर याच्यावरती जो काही फोर्स लागला असेल, याच्यावरती जेवढा काही मी फोर्स लावला असेल, तो फोर्स मी कॅल्क्युलेट करणार. बरोबर? याच्यावरती मी फोर्स लावला ना, असा असा फोर्स लावला बघा, हा असा मी फोर्स लावला याच्यावरती. तर हा फोर्स आणि तो किती एरियावरती लावला. बरोबर? म्हणजेच इथं हा जो प्रेशर आहे माझ्याकडे,
तो प्रेशर असणार आहे P इज इक्वल टू व्हॉट, फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. तर प्रेशर असणार आहे तुमचा फोर्स अपॉन एरिया. मग त्यासाठी हा असाच काही एरिया असेल असा नाही आहे. मी याला असा सुद्धा एक डायग्राम तुम्ही नोटबुकमध्ये ड्रॉ करताना असा करा. मी तुम्हाला हे समजण्यासाठी दिला होता. नोटबुकमध्ये तुम्ही असं ड्रॉ करा. तुमच्या कुठलाही इरेग्युलर शेपचा एरिया असेल, नो प्रॉब्लेम. कुठलाही इरेग्युलर शेपचा एरिया असेल, हा एरिया आहे, त्याच्यावरती मी काहीतरी फोर्स लावला. सो व्हॉट इज प्रेशर? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर. समजा हा जो एरिया आहे, हा एरिया मी घेतला काहीतरी 10 मीटर स्क्वेअर कन्सिडर करतोय. हा काय 10 मीटर स्क्वेअरचा एरिया नाही आहे, पण कन्सिडर करा. समजा टोटल 10 मीटर स्क्वेअरचा एरिया आहे हा, आणि याच्यावरती मी फोर्स लावलाय समजा 90 न्यूटन. मी फोर्स किती लावलाय? समजा मी फोर्स लावलाय 90 न्यूटन. तर तो टोटल फोर्स म्हणजे किती आहे? 90 न्यूटन डिवायडेड बाय हा एरिया, तो किती आहे? 10 मीटर स्क्वेअर. म्हणजे हे किती झाला? 90/10, इट इज 9 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज युअर प्रेशर. लक्षात. हा झाला मित्रांनो आपला प्रेशर. म्हणजे इथं एक लक्षात आला की प्रेशरचं जे युनिट असणार आहे ते असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती असणार आहे प्रेशर? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. म्हणजेच मला जर का इथं प्रेशरचे युनिट्स बघायचे असतील मित्रांनो, तर तो प्रेशर असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. स्टँडर्ड प्रेशर मित्रांनो, आपण ज्या ॲटमॉस्फिअर मध्ये राहतोय, तर आपल्या पूर्ण शरीरावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आता तुम्ही म्हणणार सर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? मी सांगतो, टेन्शन घेऊ नका, मी सांगतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय. तर बघा, समजा मी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल सांगतोय. इफ सपोज दिस इज ए हिल, एक मी हिल घेतलाय हा मोठा, ठीक आहे. दिस इज ए हिल, आणि या इथं हिलच्या इथं कुठलाही डोंगर उतरून खाली जावा तुम्ही, नदी समुद्र किनाऱ्याला जाताय, समुद्राच्या किनाऱ्याला, तर इकडे आहे सी लेवल. दिस इज सी लेवल. इथं काय? सी लेवल. आणि इथं या डोंगरावरती वरती आणि इथं सी लेवलला जर मी प्रेशर मेजर करायचं म्हणलं, तर प्रेशर मेजर करायचे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. बघा, फक्त समजून घ्या, हे मला आपल्याला डिटेलमध्ये लागणार नाही, पण समजून घ्या. मी तुम्हाला प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर समजवण्यासाठी काही एक्झाम्पल देतोय, तुम्ही समजून घ्या. सी लेवलला समजा मी इथं एक कंटेनर ठेवला. मी इथं काय केलं? इथं एक मी कंटेनर घेतला, असा कंटेनर. आणि या कंटेनरमध्ये मित्रांनो मी याच्यामध्ये भरलोय Hg म्हणजे मर्क्युरी. काय भरलोय? Hg म्हणजे मर्क्युरी भरलो. याच्यामध्ये मी मर्क्युरी भरला, आणि याच्यामध्ये एक छोटासा ट्यूब असा टाकला. याच्यामध्ये मी एक छोटासा ट्यूब टाकला. आता काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये राहतोय. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये राहतोय म्हणजे कसं की बघा, हा आहे तुमचा अर्थ, बरोबर. अर्थ आहे इथं, हा आपला अर्थ आहे असा. आणि या अर्थच्या सरफेसवरती मित्रांनो, या अर्थच्या सरफेसवरती वरून असा खूप प्रेशर आहे. सगळ्या बाजूनी वरून असा खूप प्रेशर आहे. वरून सगळा प्रेशर पडलाय. कशाचा प्रेशर पडलाय? तुम्ही म्हणणार सर कुठला प्रेशर आहे? कशाचा? बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, बरोबर, एअर आहे, वेपर्स आहेत. किती गॅसेस आहेत? कितीतरी गॅसेस आहेत ना. मग ह्या सगळ्या गॅसेसचा वेट जो आहे तो आपल्या अंगावरती आहे. मग भले तुम्ही रूममध्ये बसा, बाहेर जावा, कुठेही जावा, तो एअर प्रेशर असणारच आहे. मग तुम्ही म्हणणार सर मग आम्हाला जाणवत कसं नाही? एवढा प्रेशर आहे तर मग जाणवत का नाही? बिकॉज ऑफ ब्लड प्रेशर. कारण मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर आहे ना.
तो ब्लड प्रेशर त्या प्रेशरला अपोज करायला लागलाय वरून येणाऱ्या. जर ब्लड प्रेशर नसता तर त्या प्रेशरला आपण दबून जात असतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण दबून जात असतो. येते लक्षात? अजून एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कळालं नसेल मी अजून सांगतो. तर हा कंटेनर घेतला, या कंटेनरमध्ये मर्क्युरी भरली आणि हा कंटेनर मी कुठे नेलो? सी लेवलला. आता सी लेवलला काय होतो बघा, सी लेवलला सगळ्यात जास्त प्रेशर असतो, सगळ्यात जास्त प्रेशर. कारण का बघा रे, जसं जसं तुम्ही पृथ्वीपासून वर 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 जाणार तशी जेवढे गॅसेस असतील ते वरती 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 हलके गॅसेस असतील आणि खाली जसं येणार तसे सगळे हेवी गॅसेस असतील. म्हणजे ज्या गॅसला वजन जास्त तो खाली बसणार, ज्या गॅसला वजन कमी तो वरती राहणार. असंच आहे. तर सगळ्यात खालच्या बाजूला खालच्या लेवलला गॅसेस हे जड असतील म्हणून जास्त प्रेशर हा खाली असतो. म्हणजे सी लेवलला प्रेशर जास्त असेल, डोंगराच्या वरती गेला तर तो प्रेशर तुम्हाला कमी असेल. म्हणून आपण घाटातून 4 व्हीलरमधून जावा, 2 व्हीलरवरून जावा, आपल्या कानात थोडासा आवाज यायला चालू होतो, गुई असा आवाज यायला चालू होतो. तो आवाज जो आहे तो लो प्रेशरचा आहे, प्रेशर थोडा कमी झाला. सडनली आपण काय केलो, हेवी ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधून थोड्याशा कमी ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये वरती जाताना आपल्याला ते जाणवतं, लाईक दॅट. तर इथं काय झालं बघा, तर मग इथं याच्यामध्ये मित्रांनो ही जी लेवल आहे या लेवलवरती असे वरून सगळे प्रेशर्स दाबले गेले याला, बरोबर. या प्रेशरनं मर्क्युरीला दाबणार खाली आणि ज्यावेळी प्रेशरनी मर्क्युरी तुम्ही दाबणार त्यावेळी ही मर्क्युरी या ट्यूबमधून अशी वरती चढेल. मर्क्युरी काय होणार, या ट्यूबमधून वरती चढेल. मग ही वरती मर्क्युरी किती येते, तर ही येते वरती मर्क्युरी 76 सेंटीमीटर. बघा 76 सेंटीमीटर इतकी मर्क्युरी त्या ट्यूबच्या वरती चढते. मग 76 सेंटीमीटर मर्क्युरी वर का आली, कारण या प्रेशरनी त्या मर्क्युरीला खाली दाबलं, खाली दाबल्यामुळे ते ट्यूबमधून मर्क्युरी वर आली. आता आलं लक्षात, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. पण समजा हाच कंटेनर जर मी या डोंगराच्या वरती ठेवला, हाच कंटेनर मी जरा डोंगराच्या वरती ठेवला आणि याच्यामध्ये परत ही आहे अशी मर्क्युरी भरून ठेवलेली आहे अशी मर्क्युरी मी भरून ठेवले आणि याच्यामध्ये सुद्धा मी हा सेम ट्यूब सबमर्ज केला. याच्यावरती सुद्धा प्रेशर असणार आहे, पण तो प्रेशर किती असणार आहे, कमी असणार आहे. याच्यावरती पण प्रेशर असणार आहे पण तो प्रेशर कमी असणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये जास्त मर्क्युरी वर नाही चढणार. याच्यामध्ये काय होणार, लेस दॅन 76 सेंटीमीटर. याच्यामध्ये 76 सेंटीमीटरपेक्षा कमी वरती जाणार, कारण का प्रेशर कमी आहे आणि इथं सी लेवलला प्रेशर जास्त आहे. आलं लक्षात? तर हे 76 सेंटीमीटर इतका प्रेशर तो वरती चढतो. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. आता तुम्हाला गोष्टी कळत जात असतील सगळ्या की ठीक आहे सर, आम्ही मान्य केलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, कळलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. किती आहे, तर तो आहे 76 सेंटीमीटर Hg या ट्यूबमध्ये वरती चढेल इतका आहे, बरोबर. 76 सेंटीमीटर Hg या ट्यूबमधून वरती चढेल इतका प्रेशर आहे. म्हणजेच इथं माझ्याकडे जर प्रेशर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी एक फॉर्म्युला असतो, P = ρgh. हा प्रेशर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. काय, P = ρgh. आता हे रो म्हणजे या मर्क्युरीचा डेन्सिटी असतो, G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असतो आणि H म्हणजे ही जी 76 सेंटीमीटर मर्क्युरी वरती चढले तितका. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज बघा मित्रांनो, ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी जर याच्यामध्ये टाकलो तर मर्क्युरीची डेन्सिटी असते 13,600. बघा मी काय म्हणतो, मर्क्युरीची डेन्सिटी असते 13,600. युनिट पण मी लिहितो पाहिजे असेल तर kg/m³ इतकी मर्क्युरीची डेन्सिटी असते. ρ = 13,600 kg/m³. हे काय आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, डेन्सिटी ऑफ Hg. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किती असतो, G 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय आहे, हे आहे
ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन G. आणि H काय आहे? H आहे 76 सेंटीमीटर, 76 सेंटीमीटर. हे काय आहे? हाईट ऑफ Hg, हाईट ऑफ Hg जे इथं वरती चढलंय तर. आलं लक्षात? मग आता बघा हे 76 सेंटीमीटर आहे. या सेंटीमीटरचं मला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, कारण हे वरचं मीटरमध्ये आहे, हे पण मीटरमध्ये आहे. तर किती होणार? तर 76 सेंटीमीटरचा मीटरमध्ये झाला 0.76 मीटर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर मी वरती टाकले तर मला मित्रांनो प्रेशर असा येतो, हा 13,600 इंटू 9.81 इंटू 0.76 इंटू 0.76. हे सगळे टाकायचे व्हॅल्यूज. आता मी थोडंसं खाली रफ करतोय म्हणजे मला लिहायला जागा भेटेल. तुम्ही हे सगळं नोट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. मी हे आता रफ करतो. बघा हे सगळे व्हॅल्यूज जर मी टाकले आणि युनिट्स कन्वर्ट केले सगळे, हे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आता लागणार नाही आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय, बरोबर. तर बघा, तर मला प्रेशर जो येतो मित्रांनो, तो प्रेशर इतका असतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा काय झाला तुमचा? मग हा काय झाला? हा झाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर. तर इथं पी मी सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या आणि मग मी जर हे कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेटिंग, तर मला पी भेटतो 1.01325 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये मी हे कॅल्क्युलेशन्स केलेत. आता मी तुम्हाला सांगतो बघा, काही युनिट्स आपल्याला युनिट कन्व्हर्जन्स करायचे होते, तर ते युनिट कन्व्हर्जनकडे मी तुम्हाला नेतोय. की जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो तो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, किंवा इथं असं लिहितो मी बघा, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. बऱ्याच वेळेस हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर जे आहे ते पास्कल मध्ये पण मोजतात, रास्कल नाही, पास्कल, बरोबर. पी आहे, आर नाही, रास्कल नाही, पास्कल. सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल. मग जर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल असेल तर याला आपण असंही लिहू शकतो ना, प्रेशर P इज इक्वल टू किती? 1.01325 इंटू 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 2 युनिट झाले, 2 तर तुम्हाला कळाले. आणि हे काय आहे तुमचं? हे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथं वरती मी लिहितो, इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेशन, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेशन. मी इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढला तर हे कळलं 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल एवढा आला ॲटमॉस्फेरिक प्रेशर. यालाच आपण मी असंही करतो बघा. आता काय? P इज इक्वल टू, मी असं पण लिहितो, हे पॉईंट्स 1.01 होतं ना, ह्या 2 पॉईंट्स मी पुढे नेतो, 2 पॉईंट्स मी पुढे नेतो. म्हणजे मी काय केलं, 101 इथं पॉईंट दिला, तर मग इथलं बदलणार 10⁵ 10⁵ होणार मग, कारण मी 2 डिजिट्स पुढे येऊन पॉईंट टाकलाय. सो 101.325 इंटू काय झालं, हे 10⁵ झाला, कारण 2 पॉईंट्स मी पुढे ढकलले, 10⁵. मग काय होणार? 101.325 इंटू 10⁵ पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, काहीही लिहा, पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण काय, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल आहे, बरोबर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. चला अजून एक करूया. न्यूटनचं किलोमीटर मध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर न्यूटनचं किलोमीटर मध्ये हे लिहा, लक्षात घ्या. 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 10⁵ न्यूटन. 1 किलो न्यूटन इज इक्वल टू 10⁵ न्यूटन असतो. 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन. मग आता हे काय होणार बघा,
मग परत इथं प्रेशर मी असं लिहू शकतो, P इज इक्वल टू 101.325 10⁻³ गेलं. न्यूटनचं मी किलो न्यूटन टाकलो इथे, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर. मग जसं न्यूटनला पास्कल म्हणला तसं किलो न्यूटनला किलो पास्कल म्हणायचं. मग याला म्हणलं आपण और किलो पास्कल और किलो पास्कल. बरोबर. तर 101.325 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर किलो पास्कल एवढा आला. येते लक्षात. म्हणजे इथं एक लक्षात ठेवा, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऑलवेज इक्वल टू इतका असतो. किती? 101.325 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं सगळे प्रेशरचे कॅल्क्युलेशन्स. म्हणजे प्रेशर तुम्ही मोजू शकता ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये, तो असतो 101.325 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा प्रेशर तुम्ही मोजू शकता पास्कलमध्ये, किंवा प्रेशर तुम्ही मोजू शकता न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. येतो लक्षात. तर हे सगळे इम्पॉर्टंट युनिट कन्व्हर्जन झाले प्रेशरबद्दल. तर आता इथं बघा आपण काय काय बघितलं. आपण बघितला की इथं कन्व्हर्जन्स लेंथचा असेल, कन्व्हर्जन मासचा असेल, कन्व्हर्जन व्हॉल्यूमचा असेल, कन्व्हर्जन टेम्परेचरचा असेल किंवा कन्व्हर्जन प्रेशरचा असेल. ते कसं करायचं, काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत याच्या आधीच्या लेक्चरला आणि आजच्या लेक्चरला. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट युनिट कन्व्हर्जन्स. सो इफ यू हॅव एनी डाउट्स then you can call me always on this my mobile number 9960388813. This is my mobile number. You can call me for if you have any queries. Right? तर आज इतकं घेऊन मी स्टॉप करतो आजचा लेक्चर. परत पुढच्या लेक्चरला इंटरेस्टिंग फॅक्ट्स, नवीन पॉईंट्स घेऊ, आपण कंप्लीट करूया. नोट्स जे आहेत ते नोट्स मी तुम्हाला परत याचे सगळे नोट्स पाठवतोय. जेवढं आहे तेवढं लिहून घ्या. नोट्स तुमच्याकडे आले की जे काही राहिलं असेल, काही करेक्शन्स असतील तर ते करून घ्या. थँक्यू.